कोठळा परिसर जवळपास 20 ते 25 किलोमीटर आजूबाजू परिसर खेड्यातील रहिवासी नागरिक व दैनंदिन ये-जा करणारे व्यापारी तथा व्यावसायिक नागरिक यांनी नवापूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे म्हणाले की रेल्वे प्रशासनाने आपल्या नवापूर तालुक्यातील कोठळा रेल्वे फाटक क्रमांक 69 हे दिनांक 17 जून 2024 पासून सोमवार दिनांक 1 जुलै 2024 पोवेतो तांत्रिक मेंटेनन्स कामासाठी बंद केलेले आहे। सदर रेल्वे फाटक बंद झाल्याने परिसरातील MIDC साखर कारखान्याचे लोक, शेतकरी बांधव व जवळपासचे 15 ते 20 गावातील नागरिकांना यामुळे नवापूर शहरात व इतर ठिकाणी ये-जा करण्यास अडचणीस निर्माण होत। सदरचे रेल्वे फाटक हे कायमस्वरूपी आजूबाजू परिसरातील नागरिकांसाठी 1 जुलै 2024 पासून खुले करून मिळावे याबाबतचे निवेदन नवापूर तहसीलदार यांना सादर करण्यात आले। निवेदन सादर करताना श्री नवलसिंग दादा गावित, सरपंच रायगड, सुरेश दादा गावित, मान्य सरपंच कोठळा, वीरसिंग गावित, मीरा दामू गावित, सुरेश कोकणी, दिलीप कोकणी, सकाराम मावजी असे परिसरातले नागरिक उपस्थित होते। आज रोजी नवापूर तालुक्याचे माननीय प्रभारी तहसीलदार मॅडम जगताप मॅडम यांच्याकडे आम्ही इथे तहसील कार्यालयाला ग्रामपंचायत कोठळा आणि परिसरातील ग्रामस्थ आणि संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते, नवापूर तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच परिसरातील सर्व आज आम्ही या ठिकाणी आदरणीय तहसीलदार मॅडमकडे येऊन आम्ही निवेदन सादर केलं आणि या निवेदनाद्वारे आम्ही जी मागणी करण्यात आलेली आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 धुळे, नागपूर, अमरावतीकडे जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आहे, नवरंग गेट, कोठळा ग्रामपंचायत, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर यापूर्वीपासून या ठिकाणी जो रेल्वे गेट आहे त्या रेल्वे गेटवर असलेला जो जुना राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यावरून पूर्वीचे ये-जा करायचे सर्व जी वाहनांची वर्दळ होती आणि आता चौपदरीकरणाचे काम झाल्यामुळे नवीन रस्ता अस्तित्वात आला आहे, परंतु जो जुना रस्ता आहे त्या रस्त्यावरील असलेले परिसरातील आता कोठळा आहे, कोठळापासून जो मुख्य रस्ता आहे दक्षिणेकडे जाणारा तो 100 किलोमीटर पर्यंत त्या मुख्य रस्त्याचा संपर्क असतो आणि त्या रस्त्याला लागून असलेले जे गावं आहेत ते फार मोठ्या प्रमाणात गुजरात बॉर्डरपर्यंत आहेत आणि उत्तरेकडे बघितलं तर उत्तरेकडील सुद्धा नवागाव पासून, करंजवेल पासून तर उत्तरेकडील गुजरात बॉर्डरपर्यंत या रस्त्याचा संपर्क असतो। म्हणून ही जी नवरंग घाटल जवळ जी रेल्वे गेट आहे या रेल्वे गेटच्या जवळ कायमचा त्याचा उपयोग होत आहे आणि लागूनच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC आहे, तिथे सुद्धा जाणं येणं जे अवजड वाहने असतील किंवा परिसरातील शेतकरी आहे, गावकरी आहे, विद्यार्थी आहे या सर्वांना त्या गेटचा उपयोग करावा लागतो आणि विशेष करून ऊस वाहतूकदार जे शेतकरी आहे, कारखाना दक्षिणेकडील डोकर या ठिकाणी असल्यामुळे त्या रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत आहे आणि ऊसाच्या गाड्या, ट्रॅक्टर हे सर्व त्या मार्गाने जात असतात। सिनियर सेक्शन इंजिनियर नवापूर यांच्याकडून 17 तारखेपासून या प्रशासनाला त्यांनी एक पत्राद्वारे कळविलेले आहे की आमचे मेंटेनन्सचे काम असल्यामुळे आम्ही सदर गेट 1 तारखेपर्यंत आम्ही बंद ठेवत आहोत, परंतु परिसरातील जे गावकरी आहे सर्व लोकांची मागणी अशी आहे की हे गेट जरी तात्पुरते मेंटेनन्सच्या कामाकरिता आम्ही बंद ठेवला आहे असं जरी त्यांनी कळवलं असेल, परंतु हा जो रेल्वे गेट आहे हा कायमस्वरूपी इथे सुरू ठेवावा जेणेकरून भविष्यात रेल्वे प्रशासनाने तो रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद ठेवण्याचा जर निर्णय घेतला तर परिसरातील सर्व लोक मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे एक दिशा ठरवतील आणि आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक रेल्वे प्रशासन आणि स्थानिक तालुक्याचे प्रशासन हे सर्व त्यांची जबाबदारी राहील असं आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करीत आहे। आणि बंद असलेला जो गेट आहे त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे, जो मुदत दिलेली आहे त्या तारखेपासून तर कायमस्वरूपी तो रेल्वे गेट सुरू ठेवण्यात यावा अशी आम्ही तहसीलदार मॅडमकडे निवेदनाद्वारे आम्ही मागणी करण्यात आलेली आहे। धन्यवाद।